हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। तर सध्याच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच आपल्या स्वतःच्या ग्रूमिंगकडे लक्ष देणं होतं असं नाहीच। तर त्यासाठीच हा व्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे। तर या व्लॉगमध्ये मी आज घरच्या घरी आपण आपल्या केसांचा लेअर कट कसा करायचा हे दाखवणार आहे। तर माझ्या केसांचं टेक्स्चर हे थोडंफार कर्लीमध्ये मोडतं, तर या कर्ली केसांमध्ये जरी मी लेअर कट केला तरी त्याचा जास्त इफेक्ट इथे नाही दिसून येणार आहे। तरी पण एक छोटासा प्रयत्न स्वतःसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी। तर सर्वप्रथम तुम्हाला सर्व केस मागून समोरच्या दिशेने कोंबच्या साह्याने म्हणजेच कंगव्याच्या साह्याने मागून समोरच्या दिशेने घ्यायचे आहे आणि आपल्या फोरहेडच्या वरच्या साईडला आपल्याला एक पोनीटेल बांधून घ्यायची आहे एका रबर बँडच्या साह्याने। तर इथे तुम्ही बघू शकता एक छोटीशी मी इथे पोनीटेल बांधून घेतलेली आहे, जेणेकरून मागचे सर्व केस पुढे येतील आणि ते सर्व एका पोनीमध्ये बांधले जातील। तर इथे मी पोनी बांधून घेत आहे। आपली हेअर लेंथ किती आहे आणि किती खालचे केस तुमचे थोडेसे रुक्ष झालेले आहेत त्यावर डिपेंड तुम्हाला इथे पोनीटेल बांधून घ्यायची आहे। तर माझे खालचे केस खूप जास्त डॅमेज झालेले होते, म्हणून मी या ठिकाणी 2 ते 3 पार्टिशन केलेले आहेत आणि रबर बँडच्या साह्याने इथे पोनीटेल बांधून घेतलेली आहे। तर सर्वप्रथम मी सगळ्यात पहिल्यांदा जी पोनीटेल बांधलेली आहे ती सर्व केसांना एकत्रित करून बांधलेली आहे आणि सेकंड जी आपण घेतलेली आहे त्याचा एक नॉर्मल डिस्टन्स ठेवून मी इथे रबर बँडच्या साह्याने पोनीटेल बांधून घेतलेली आहे। तर यानंतर जवळपास सारख्याच लेंथमध्ये आपल्याला रबर बँडच्या साह्याने इथे पोनीटेल बांधून घ्यायची आहे। मला खूप जास्त खालून कट करायचा नव्हता, यामुळे मी लेंथचा इथे जास्त विचार केलेला नव्हता। तर हे जे 2 पोनीटेल मी बांधलेली आहे तर त्याची जी लेंथ होती मी सेम घेतलेली आहे आणि खालची जी पोनीटेल बांधलेली आहे ज्या ठिकाणी आपलं लास्ट रबर बँड जातं त्याच्या वरच्या भागावरून आपल्याला कैचीच्या साह्याने हे हेअर कट करायचं आहे। मला खूप जास्त केस कापायची नव्हती, म्हणून मग मी 2 सेमच आकाराच्या पोनीटेल केल्या आणि शेवटचीही मी थोडीशी मोठी ठेवली। तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 3 ते 4 हेअर लेंथनुसार 3 ते 4 पोनी देखील बांधू शकता। तर या ठिकाणी मी आता कैची घेतली आहे ना, कैचीच्या साह्याने जे शेवटचं रबर बँड आहे त्या रबर बँडच्या वरती थोडीशी जागा सोडली आहे आणि कैचीच्या साह्याने हा पोर्शन मी कट करून घेणार आहे। तर जेव्हा तुम्ही कैचीच्या साह्याने केस कट कराल त्यावेळेस थोडंसं लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक कराल। तर हा माझा खालचा पोर्शन आहे जो थोडाफार डॅमेज झालेला होता आणि इथे मी कट केल्यानंतर त्याची एक टाईपची लेवल करून घेत आहे। आणि हो, यासाठी मी एक सांगते की तुम्हाला तुमचे केस हेअर वॉश आधी करून घ्यायला हवा। हेअर वॉश केल्यानंतरच तुम्हाला हेअर कट खूप छान प्रकारे करता येईल। तर इथे मी खालची लेंथ आपल्या बोटाच्या साह्याने लेंथ धरून खालचा जो भाग आहे तिथे झिगझॅग असं क्रॉस लाईननी कैचीच्या साह्याने कट करून घेत आहे। याच्याने काय होईल तर तुमचा जो लेअर कट आहे तो अगदी सुरेख आणि त्याला जे लेयर्स असतील ते अगदी छान दिसतील। तर कैचीच्या साह्याने मी क्रॉस असे झिगझॅगच्या लाईननी मी हे माझे खालचे हेअर्स कट करून घेत आहे। तर सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस तुम्ही कैचीचा वापर कराल तुमच्या केसांसाठी त्यावेळेस तुम्ही तुमचे बोटं देखील वापर कराल यामध्ये। तर बोटांना लागू नये अशा रीतीने तुम्ही तुमचा कैचीचा वापर करावा। तर इथे माझ्या केसांच्या खालच्या लेंथचा मी कटिंग करून घेतलेली आहे। आता येतो तो म्हणजे ह्या हेअरकटचा फायनल लुक। तर या ठिकाणी जे आपण 3 रबर बँड बांधलेले होते ते सर्व मी इथे काढून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एक नॉर्मल लेअर तुम्हाला थोडंफार त्याचा जे आकार आहे तो इथे दिसून येईल। तर आता यानंतर मी आपल्या केसांचा पार्टिशन करून तुम्हाला हा लेअर कट कसा झालेला आहे याचा लुक मी दाखवणार आहे। तर इथे बघू शकता तुम्हाला जर का तुमचा लेअर कट कसा झाला आहे हे पाहायचं असेल तर तुमचे जे केसांचा शेवटचा भाग आहे म्हणजे जे आपण आत्ता हेअर कट केलेला आहे तर हेअर कटचा शेवटचं जे टोक आहे केसांचं ते दोन्ही साईडनं
आपल्याला पकडून त्याची लेंथ पाहायची आहे, जसं की मी या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी सुरुवातीला माझ्या केसांचं सेंटरमधून पार्टिशन केलेलं आहे आणि नंतर दोन्ही साईडनी जो लुक आलेला आहे तो तुम्हाला इथे दाखवत आहे। कर्ली केसामुळे इथे जास्त लुक दिसून येणार नाही, पण जर का तुमचे स्ट्रेट केस असतील तर त्याचा लुक एकदम लवकर तुम्हाला इथे दिसण्यात येईल। तर इथे बघू शकता तुम्ही माझा हा हेअर कट कंप्लीट झालेला आहे आणि हा हेअर कट करून मी खूप जास्त हॅप्पी झालेली आहे, कारण यासाठी मला पार्लरमध्ये जाऊन माझा वेळ घालवण्यात नाही आला। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला आपल्या हाताच्या साहाय्याने दोन्ही साईडची लेंथ चेक करायची आहे। दोन्ही साईडची लेंथ जर का तुमची बरोबर झालेली असेल तर तुमचा लेअर कट कंप्लीट झालेला आहे। जर का तुमची लेंथ थोडी लहान किंवा कमी जास्त झालेली असेल तर कैचीच्या साहाय्याने या ठिकाणी तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता। तर हा झालेला आहे माझा लेअर कट कंप्लीट। तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुमचा हेअर कट करू शकता। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन अशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनाच बाय।